Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण मराठ्यांची इतिहासाची साधने हा टॉपिक आणि त्याचा एक काही भाग, कारण साधने हा फार मोठा विषय आहे, त्यातला एक निवडक भाग आज आपण घेणार आहोत. हा विषय मराठ्यांचा इतिहास आपल्याला BA लेवलला पण असतो, MA लेवलला पण असतो. MA च्या पहिल्या भागात एक विषय मराठा पॉलिटी म्हणून आहे. दुसऱ्या सेमिस्टर मध्ये सोशिओ इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ द मराठाज म्हणजे मराठ्यांचा सामाजिक आर्थिक इतिहास या नावाने पण एक विषय आहे. या दोन्ही विषयांमध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा टॉपिक आपल्याला आहे. तर आज आपण हा टॉपिक बघणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत त्याचं नाव आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने. आता मराठ्यांची इतिहासाची साधने हा जो विषय आहे तो फार मोठा आहे. हे प्रकरण फार मोठं आहे, त्याच्यामुळं आपल्याला ते एका तासात घेता येणार नाही. आपल्याला त्याचे तुकडे करावे लागतील. त्याचा एक भाग फक्त आता आपण घेणार आहोत. आपण हा जो विषय किंवा हे जे प्रकरण आहे हे आपण व्याख्यानमालेच्या स्वरूपात चालवणार आहोत. पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर अशा प्रकारे ते घेत जावं लागेल आणि त्यातून आपण एक 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 भाग याचा पाहणार आहोत. आता जेव्हा तुम्ही हे वाचता मराठ्यांच्या इतिहासाची साधने, तेव्हा तुमच्या मनात स्वाभाविकच पहिला प्रश्न असा येतो, साधने म्हणजे नेमकं काय बुवा? साधन कशाला म्हणायचं? आता आपण रोजच्या व्यवहारात साधन हा शब्द वापरतो, पण त्याचा अर्थ निराळा आहे. साधन म्हणजे एखादी कामाला लागणारी वस्तू, ज्याला टूल्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तशा प्रकारे अशा प्रकारे आपण तो शब्द व्यवहारात वापरतो. परंतु इतिहास या विषयात याला एक वैशिष्ट्यपूर्ण अर्थ आहे. हा एक पारिभाषिक शब्द आहे. कसं असतं, प्रत्येक विषयाची स्वतःची एक परिभाषा असते, टर्मिनॉलॉजी असते. तशी इतिहासाची सुद्धा आहे. टर्मिनॉलॉजीत काय होतं की काही शब्द विशिष्ट अर्थाने वापरले जातात. कदाचित ते रोजच्या व्यवहारात वेगळ्या अर्थाने वापरले जातात, पण त्या विषयाची म्हणून एक स्वतःची भाषा असते, त्याच्यात ते शब्द विशिष्ट अर्थाने वापरले जातात. तसाच प्रकारचा हा साधने नावाचा प्रकार आहे. साधने म्हणजे काय? तर साधने म्हणजे सोर्सेस, साधने म्हणजे स्रोत, साधने म्हणजे पुरावा. आपण जेव्हा इतिहासाविषयी बोलतो, इतिहासात कोणतंही तुम्ही विधान करा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की त्या विधानाला पुरावा पाहिजे. तुमच्या विधानाला जर पुरावा नसेल तर तुमचं विधान हे निराधार आहे, मग ते इतिहासात टिकणार नाही. इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. कोणत्याही ज्ञानशाखेची स्वतःची काही शिस्त असते, स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात. तसं इतिहासाची पण आहे. जर तुम्ही एखादं विधान केलं आणि त्याला पुरावा नाही दिलात तर त्या विधानाला इतिहासात काहीही अर्थ नाही. एका इतिहासकाराने असं म्हटलंय बघा की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. इथं डॉक्युमेंट हा शब्द थोड्याशा व्यापक अर्थाने वापरलाय, साधने या अर्थाने वापरलाय, सोर्स या अर्थाने वापरलाय. ठीक आहे, म्हणजे पुरावा नाही ना तर इतिहास नाही. आपल्याकडे कसं आहे, पुरावा पाहिजे, प्रत्येक गोष्टीला पुरावा पाहिजे. पुरावा नसेल तर इतिहासाला काही अर्थ नाही. ठीक आहे, तर साधने म्हणजे पुरावा. जो पुरावा तुम्ही इतिहासात वापरता त्याला साधने असं म्हणतात. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ आपण की अशी साधनं किती प्रकारची आहेत नेमकी? त्याची काही आपण ढोबळ वर्गवारी करू शकतो का? तर त्याचं उत्तर होकारार्थी आहे. आपण त्याची वर्गवारी करू शकतो. साधनं मुख्यतः दोन प्रकारची मानली जातात, ती मी इथे लिहितोय आता. त्याचा पहिला प्रकार आहे लिखित साधने. लिखित साधने म्हणजे लिहिलेल्या स्वरूपात जी आहेत, कागदपत्र, ग्रंथ, काव्य, बरंच काही 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 काही. ठीक आहे, तर हा एक मुख्यतः प्रकार आहे लिखित. ठीक आहे, आणि दुसरा जो प्रकार आहे, मोठा प्रकार आहे दुसरा,
तो आहे अलिखित. अलिखित. कधी कधी अलिखित साधनेला पुरातत्वीय साधने असं पण म्हणतात. आज आपल्याला लिखित साधनं पाहिजे नाहीत. लिखित साधनांचा पट फार मोठा आहे. लिखित साधनात परत प्रकार आहेत. बखरी वेगळ्या, काव्यग्रंथ वेगळे, कुळकटी वेगळ्याच, करीने वेगळे, शकावल्या वेगळ्या, असे खूप प्रकार आहेत त्याच्यात. तर तिथं आज आपण तिकडे शिरणारच नाही. आज आपण फक्त ज्याला अलिखित साधनं म्हणतो किंवा ज्याला पुरातत्व म्हणतो अशा प्रकारची साधनं कोणत्या कोणती आहेत हे आपण बघणार आहोत. इथं थोडस एक स्पष्टीकरण मी अगोदरच देऊ इच्छितो की जरी आपण याला अलिखित आणि पुरातत्वीय म्हटलेलं असलं तरी पुरातत्वीय हा शब्द जास्त काटेकोर आहे अलिखित पेक्षा. त्याचं कारण असं आहे की काय होतं कधी कधी ह्या साधनांवर पण कधी कधी काहीतरी लिहिलेलं आढळतं. माहिती 100% अलिखितच असेल याची काहीही खात्री नाही. ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी त्याच्यावर लिहिलेल्या आढळतात. त्याच्यामुळं अलिखित हा शब्द इथं परमार्थाने घ्यायचा नाहीये. हा शब्द तिथं तारतम्याने आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर याची आपण एक एक उदाहरणं पाहूयात. आता बघा, नाणी. तुम्ही सर्वांनी नाणी पाहिलेली आहेत. नाणी पाहिलेली नाहीत असा मनुष्य नाही. ठीक आहे, सगळ्यांनी पाहिलेत. आत्ताही नाणी आपण वापरतो. 1 रुपयाचं नाणं, 2 रुपयाचं नाणं, 5 रुपयाचं नाणं, 10 रुपयाचं नाणं नाणी आहेत. तर अशा प्रकारची नाणी आपल्याकडं आपण फार जुन्या काळापासून वापरत आहोत. नाण्यांचा इतिहास सुमारे 2500 वर्षापूर्वीपासून आहे. तेव्हापासून आजपर्यंत आपण नाणी वापरत आहोत. ठीक आहे, आणि इतिहासकारांना अशा प्रकारची खूप नाणी सापडलेली आहेत आणि त्याचा वापर इतिहास लेखनासाठी आपण करून घेतो. आता प्रश्न असा आहे की नाण्यांमुळे आपल्याला कोणती माहिती मिळते, असा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ठीक आहे, तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता समजा आपल्याकडे नाणी असतील. आता समजा माझ्याकडे एक नाणं आहे. आता हे मी काही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ते कितपत दिसेल वगैरे मला शंका आहे. पण तुम्हाला नाणी माहिती आहेत, मी फक्त उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला. आता पहा, हे नाणं आहे. ह्याच्यात काय काय लिहिलंय? सगळ्यात अगोदर माझ्या डोळ्यात भरणारी गोष्ट म्हणजे हे किती रुपयाचं नाणं आहे, याची किंमत काय आहे हे लिहिलंय ह्याच्यावर. ठीक आहे, तर हे नाणं माझ्याकडे 2 रुपयाचं आहे. ह्याच्यावर लिहिलंय की 2 रुपयाचं नाणं आहे. आता पुढचा प्रश्न, कोणाचं नाणं आहे हे? ह्याच्यावर लिहिलंय भारत सरकार. ठीक आहे, भारत सरकार. पुन्हा याच्यावर एक कालावधी पण लिहिलाय, हे नाणं कधी निर्माण झालंय असं लिहिलंय. 2020 समजा. म्हणजे ह्या नाण्यावर किती गोष्टी कळतात बघा. पुन्हा दुसरी बाजू जर बघितलं तर मला काय, ह्याच्यावर एक प्रकारची मुद्रा उमटवलेली दिसते. आपल्याला माहिती आहे की भारताने जी मुद्रा स्वीकारलेली आहे शासकीय, ती मुद्रा 4 सिंहाची आकृती असते. सम्राट अशोकाच्या स्तंभावर असणारी होती ती मुद्रा, ती आपण स्वीकारलेली आहे. 4 सिंह म्हणत असताना हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्रत्यक्षात दिसताना 3च दिसतात. एक समोर बघताना, 2 बाजूला बघताना. ठीक आहे, म्हणजे बघा, हे नाणं जर कधी काळी नंतर सापडलं 500 वर्षांनी वगैरे, तर त्यावेळेच्या इतिहासकाराला काय काय माहिती कळेल? सगळ्यात आधी म्हणजे काय बाबा, हे नाणं कोणत्या धातूचं आहे. ह्याच्यात समजा हे स्टीलचं नाणं आहे का चांदीचं नाणं आहे का सोन्याचं नाणं आहे हे तो ओळखेल. दुसरं, ह्याच्यावर मुद्रा कुठली आहे त्याच्यावरून लक्षात येईल की ही मुद्रा का स्वीकारलेली आहे, त्याच्या मागे काही आशय आहे का, त्याच्या मागे काही विचार आहे का, त्याचा विचार तो करेल. पुन्हा ह्या
थांबू का? मला कळलं नाही, तुम्ही माझ्याशी बोलत होता का बाहेर बोलत होता? ओ सॉरी, ते मी थांबलो इकडं. घ्याल तुम्ही. मला कळलंच नाही. मला असं वाटलं की तुम्ही मला काय बोललेत का काय. नाणीच चालू आहे. नाणी बराच वेळ झालं चालू आहे. 1 मिनिट झालं थांबलोय. हो 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 हो. तर अशा प्रकारे ह्या नाण्याविषयी तो इतिहासकार बरेच प्रश्न उपस्थित करेल आणि त्यातून त्याच्या लक्षात येईल की या नाण्यांमधून काही ना काही माहिती आपल्याला त्यावेळेच्या सरकारविषयी म्हणा, त्यावेळेच्या लोकांविषयी म्हणा मिळते. ठीक आहे. तसं मराठ्यांच्या इतिहासात म्हणा किंवा प्राचीन इतिहासात सुद्धा आपल्याला खूप सारी नाणी सापडलेली आहेत. त्याच्यातून आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी कळतात. उदाहरणार्थ आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे राज्यकर्ता कोण आहे हे कळतं. आता आत्ताची नाणी जी असतात ना लोकशाही युगातली, त्यात राज्यकर्त्याचं नाव लिहिलं जाईल असं नाही. आपण काय करतो, त्या राज्यकर्त्याचं नाव नाही लिहित. ठीक आहे, कालावधी लिहिला जातो पण राज्यकर्त्याचं नाव लिहिण्याची पद्धत नाही. पण राज्यशाहीत वेगळी गोष्ट होती. बऱ्याचदा राजाचं नाव यायचं. त्याच्यामुळे राजाचं नाव कुठलं आहे म्हणजे कोणत्या राजाच्या काळात हे नाणं होतं हे लक्षात येतं. कधी कधी त्या राजाचं एक प्रकारचं चित्र म्हणूया तिथं कोरलेलं असायचं. असं पण कधी कधी काही काही नाण्यांवर झालेलं आहे. कधी कधी असं झालेलं आहे की एखादा राजा समजा त्याचा काहीतरी एखादा छंद असेल, तो छंद नाण्यावर उमटलेला आहे. जुनं उदाहरण द्यायचं झालं तर गुप्तांच्या काळात असं झालेलं आहे की त्या नाण्यातून आपल्याला समजतं की बाबा तो एक विणाप्रेमी, एक संगीतप्रेमी राजा होता. दुसरं, समजा नाण्यावर एखाद्या देवतेचं चित्र कोरलेलं असेल किंवा चिन्ह कोरलेलं असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या राज्यकर्त्याच्या मनात कोणत्या कोणत्या देवतेविषयी प्रेम आहे किंवा त्या काळात कोणकोणत्या देवता समाजामध्ये फार पॉप्युलर आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला धार्मिक इतिहास कळू शकतो, आपल्याला देवतांचा इतिहास कळू शकतो. बर, नाणं कोणत्या धातूचं आहे हे पण फार महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो बघा की गुप्त काळात सोन्याची नाणी खूप होती. सोन्याची नाणी असणं हे एका अर्थाने आपण असं म्हणूया कुठंतरी याचं लक्षण आहे, समृद्धीचं लक्षण आहे. सोन्याचं नाणं तुम्ही बनवता सोपी गोष्ट नाहीये. चांदीचं नाणं, सोन्याचं नाणं समृद्धीचं लक्षण आहे. ठीक आहे. किंवा नाण्याला आता शेवटी हे धातूचं नाणं आहे. धातूचं नाणं जेव्हा तुम्ही तयार करता टेक्नॉलॉजी लागते ना, साधी गोष्ट आहे का, तंत्रज्ञान लागतं. तर तंत्रज्ञान कोणत्या दर्जाचं वापरलंय ह्याच्यावरून त्या त्या काळातली धातुशास्त्राची प्रगती सुद्धा लक्षात येते. ठीक आहे, म्हणजे राज्यकर्ता कोण आहे, तत्कालीन धार्मिक परिस्थिती, कधी कधी सामाजिक परिस्थिती, अशा गोष्टी आपल्याला त्याच्यातून लक्षात येतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे नाण्यांमधून आपल्याला विविध प्रकारची माहिती कळत असते. त्याच्यामुळे नाणे हे एक महत्वाचं साधन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा एक महत्वाचं साधन आहे ते म्हणजे वास्तू. वास्तू म्हणजे इमारती, विविध प्रकारच्या इमारती असतात त्याला आपण वास्तू म्हणूया. तर मराठीशाही काळात अशा कोणत्या कोणत्या वास्तू होत्या, मी काही वास्तूंची नावं लिहितोय बघा. ठीक आहे, वास्तू म्हणजे इमारती, जुन्या काळातल्या असलेल्या इमारती ज्या आज टिकून आहेत, त्याचा उपयोग आपल्याला इथे समजून घेण्यासाठी होतो. ठीक आहे,
वाडा हा प्रकार तुम्हाला माहिती आहे. वाडा संस्कृती आपल्याकडे काल परवापर्यंत होती. अजूनही आपल्याला काही जुने वाडे बघायला मिळतात. म्हणजे सगळे वाडे काही मराठीशाही काळातलेच आहेत असं नाही. अगदी काल परवा बांधलेले म्हणजे 40-50 वर्षापूर्वी बांधलेले असे पण वाडे अजूनही शिल्लक आहेत. त्याच्यातून आपल्याला समजतं की लोक कशा प्रकारे राहत होती, विशेषतः उच्च वर्ग, सरदार राजे मोठमोठे लोक कशा प्रकारे राहत होते. वाड्याची स्वतःची एक संरचना आहे. वाड्याच्या मध्ये चौक असतो नाही का, मध्यभागी रिकामा परिसर आणि आसपास असणाऱ्या खोल्या, असं साधारणपणे वाड्याचं एक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, प्रत्येक म्हणजे ते वाड्याचं एक स्ट्रक्चर आपल्याला ठरवून गेलेलं दिसतं. म्हणजे त्यावरून आपल्याला समजतं की त्यावेळची संस्कृती कशी होती. म्हणजे लोकांना घरं कशी बांधावीशी वाटत होती नाही का, आणि त्यांना अर्थातच ते उपयोगी पण पडत असणार आहे, ते व्यावहारिक पण त्याचं मूल्य असणार आहे आणि कलात्मक पण मूल्य असणार आहे. हे दोन्ही मूल्य त्यावेळच्या लोकांची कशी होती हे आपल्याला त्याच्यातून समजतं. त्याच्यानंतर वास्तूमध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे किल्ले. आता किल्ले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, किल्ले आपल्याला माहित असले पाहिजेत. महाराष्ट्र हा किल्ल्यांचा प्रदेश आहे. त्यातही नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त किल्ले आहेत. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त किल्ले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला किल्ला माहिती नाही असं व्हायला नको. नसेल कधी गेला बघायला तर अवश्य जायला पाहिजे, किल्ला बघितला पाहिजे. किल्ल्याचं महत्व काय हो? किल्ल्याचं महत्व असं आहे, एकतर किल्ला ही एक संरक्षणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची वास्तू आहे. समजा त्यावेळच्या राज्यकर्त्यांना संरक्षण पाहिजे असेल तर काय करतील, ते किल्ल्यात बसतील. किल्ला ही संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची वास्तू आहे. पण तेवढंच नाहीये, व्हायचं काय माहितीये का, एकदा का संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वाची वास्तू आहे म्हटलं की तीच राजकीय दृष्ट्या पण महत्वाची वास्तू बनायची. राजकारणात ती केंद्रस्थानी असायची. त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल बघा की 17व्या शतकातला जो मराठ्यांचा इतिहास आहे, तो जर सगळा राजकीय इतिहास आपण बारकाईने बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की किल्ल्याचं महत्व प्रचंड आहे. किल्ल्याचं महत्व प्रचंड आहे. कारण काय व्हायचं, एखाद्याच्या ताब्यात जो समजा एखादा किल्ला असेल तर त्याच्या आसपासचा प्रदेश सुद्धा त्याच्या ताब्यात राहायचा. त्याच्यामुळे आसपासचा महसूल त्याच राज्यकर्त्याला मिळायचा. त्याच्यामुळे किल्ला ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. इतकी की रामचंद्र पंत अमात्य यांनी एक ग्रंथ लिहिलाय, छोटाच ग्रंथ आहे. त्या अमात्यांनी आज्ञापत्र नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये एक वाक्य उच्चारलंय. ते असं म्हणतात की राज्याचे सार ते दुर्ग, म्हणजे मराठा राज्याचा कोर पार्ट काय आहे ते म्हणतात दुर्ग, किल्ला. त्याच्यामुळे तुम्ही बघा शिवकाळाचा जो सगळा इतिहास आहे, जेव्हा तुम्ही अभ्यासता शिवकाळाचा इतिहास म्हणजे 1707 पर्यंत म्हणायचं मला, संभाजीराजे राजाराम ताराबाई यांच्यापर्यंत. ठीक आहे, तर हा जो सगळा इतिहास आहे तुम्हाला असं लक्षात येईल की आपण किल्ला सोडून इतिहास सांगूच शकत नाही. राजकीय इतिहास म्हणजे केंद्रस्थानी काय तर किल्ला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे किल्ला ही अत्यंत महत्वाची व्यवस्था होती. मग त्या किल्ल्याची व्यवस्था कशी आहे, मग समजा डोंगरी किल्ला असेल तर डोंगरावर तो किल्ला बांधतात कसा, त्याचे काही तंत्रज्ञान कसं आहे, त्याचं रचना कशा असतात, त्याचे बुरुज कसे असतात, त्याच्यावर तोफा कशा ठेवल्या जातात, तसल्या छोट्या 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 गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यातून आपल्याला त्यावेळच्या लोकांची संरक्षण यंत्रणा असेल, त्यावेळच्या लोकांची राजकीय यंत्रणा असेल. किल्ला बऱ्याचदा काय व्हायचं, आर्थिक केंद्र सुद्धा होतं, कारण महसूल गोळा करून किल्ला तर आणून ठेवायचं असं. ठीक आहे, म्हणजे राजकीय असो, आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, सर्व गोष्टीचं केंद्रस्थान एका अर्थाने किल्ला आहे. त्याच्यामुळे किल्ल्यांचा अभ्यास हा मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जनसामान्यांची घरं पण असतात आणि ती पण महत्वाची असतात. ती जर टिकलेली असतील, आता कधी कधी काय होतं, आता 300-350 वर्ष नाही टिकत एखादी गोष्ट, नाही टिकत हे बरोबर आहे, पण कधी कधी टिकतात सुद्धा. ठीक आहे, कधी कधी टिकतात आणि मग ती घरं महत्वाची असतात. ही सामान्य माणसं कशी राहत होती हे कसं कळणार आपल्याला, तर सामान्य माणसाची घरं सुद्धा पाहायला पाहिजे. आता याच्या पलीकडे जाऊन माणसाचं कसं असतं माहितीये का, माणसाचं फक्त अन्न वस्त्र निवाऱ्यावर भागत नाही, माणसाला भावविश्व असतं, माणसं धार्मिक असतात सरासरीनं. ठीक आहे, आणि मग ही धार्मिक माणसं आपल्या धार्मिक भावनेसाठी सुद्धा काही वास्तू बांधतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे मंदिर किंवा मशीद. तर मध्ययुगीन काळात, मराठीशाहीच्या काळात अशा बरीच मंदिरं
अशी बरीच मशिदी आपल्याला उभा राहिलेल्या दिसतात. आणि त्यातून मग त्या लोकांचं आता ह्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात. याचं स्ट्रक्चर म्हणा. आता साधी गोष्ट बघा, ह्यातनं तंत्रज्ञान सुद्धा कळतं बरं का, किंवा विज्ञानात किती प्रगती आहे हे सुद्धा कळतं. तुम्ही म्हणाल की मंदिराचा आणि विज्ञानाचा काय संबंध, पण समजा एक मंदिर उभा करायचंय तुम्हाला मोठ्याच्या मोठं, आणि ते असं उभा करायचे की हजार हजार वर्ष पडलं नाही पाहिजे. आणि अशी मंदिरं आहेत तुम्हाला माहिती आहे, 800, 900, 1000, 1200 अशी जुन्या काळाची मंदिरं आपल्याकडे अजूनही तशीच्या तशी उभी आहेत. आता जर ती 1000 आणि 1200 वर्ष उभी असतील तर याचा अर्थ तिथलं काहीतरी तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने वापरलं गेलंय, बरोबर. काहीतरी तिथे इंजिनिअरिंगचा अभ्यास झालेला आहे. इंजिनिअरिंग करायचं म्हटल्यावर तुम्हाला गणित यायला पाहिजे, तुम्हाला भूमिती कळायला पाहिजे. हे दोन्ही नसेल तर तुम्ही इंजिनिअरिंग कसं करणार. ठीक आहे, म्हणजे ही मंदिरं अभ्यासत असताना ठीक आहे, धार्मिक इतिहासाचा तर भाग आहेच. कोणत्या देवतेची मंदिरं आहेत, कोणत्या पंथाची आहेत, कोणत्या धर्माची आहेत, धर्मस्थळ, हा तर अभ्यास करावाच लागतो. त्यातून धार्मिक इतिहास समजतो, त्यातून सामाजिक इतिहास समजतो, हे खरं आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन ह्यातून आपल्याला त्यावेळच्या लोकांची विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती किती आहे हे पण लक्षात येतं. कारण एक काही तंत्रज्ञान असल्याशिवाय चांगली वास्तू उभा करता येत नाही. चांगला किल्ला उभा करायचा आहे तंत्रज्ञान लागेल, चांगला वाडा उभा करायचा आहे तंत्रज्ञान लागेल. ठीक आहे, किल्ल्यांविषयी शिवाजी महाराजांविषयी काही परकीय लोकांनी लिहून ठेवलंय की या माणसाला म्हणे किल्ल्याच्या क्षेत्रातलं इतकं ज्ञान चांगलं आहे की जणू काही एखाद्या विद्यापीठात या माणसाने शिक्षण घेतलंय की काय असं वाटावं, असं युरोपियन लोकांनी शिवाजी महाराजांविषयी लिहून ठेवलं. ठीक आहे, याचा अर्थ असा की त्यावेळच्या लोकांची तांत्रिक प्रगती, तंत्रज्ञानाची प्रगती ही साधारण किती होती ही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमधून समजते. याच्या पलीकडे सामाजिक आणि धार्मिक ह्या पण गोष्टी यातून आपल्याला समजतात आणि त्याही महत्वाच्या असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अभिलेख. अभिलेख हा शब्द वापरताना मला 2-3 गोष्टी अपेक्षित आहेत. उदाहरणार्थ ताम्रपट तुम्हाला माहिती आहे, शिलालेख, अभिलेख, ह्यात हे दोनच प्रकार मला आज सांगायचे. ताम्रपट हे काय असतात माहितीये का, तांब्याचा पत्रा असतो आणि त्या पत्र्यावर कोरलेले असतात काही गोष्टी. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ कुणाला तरी कुणीतरी दान दिलेलं आहे, तर ते दान त्या तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं असतं. आणि ते तांब्याच्या पत्र्यावर कोरायचं कशामुळं की वर्षानुवर्ष ते टिकून राहिलं पाहिजे. कारण कित्येक वेळेला ती जी दानं दिली जायची ती वंश परंपरागत दिली जायची. समजा एखादं वतन दिलंय, वंश परंपरागत दिलं जायचं. कधी कधी तर असं लिहिलं जायचं चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्याकडे असं. त्याच्यामुळं ते खराब होऊ नये, नष्ट होऊ नये, ताम्रपत्र त्यासाठी वापरला जायचा. आणि हे जसं ताम्रपत्रा बाबतीत आहे तीच गोष्ट शिलालेखन बाबतीत आहे. शिलालेख आपल्याला फार जुन्या काळापासून उपलब्ध होत आहेत. उदाहरणार्थ आपले जुन्यातले जुने तुम्हाला तर आठवत असेल, सम्राट अशोक यांचे शिलालेख फार प्रसिद्ध आहेत बघा. म्हणजे आजपासून सुमारे 2300 वर्षापूर्वीपासून आपल्याला शिलालेख उपलब्ध होत आहेत. शिलालेखांचे विषय काय असतात, शिलालेखांचे विषय कधी कधी धार्मिक असतात. उदाहरणार्थ कोणाला तरी दान दिलं, कुठल्या तरी मंदिराला दान दिलं, वतन दिलं, असं असतं. कधी कधी शिलालेखामध्ये कधी कधी काही राजकीय गोष्टी मांडलेल्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या राजाला समजा काय बाबा विजय मिळाला, त्याचं वर्णन केलंय, असे पण शिलालेख आहेत. कधी कधी एखादा कर माफ केला, उदाहरणार्थ संभाजीराजांच्या काळातला एक शिलालेख उपलब्ध आहे, त्यात त्यांनी एक कर माफ केला होता. तो शिलालेखावर कोरलेला आहे की आता हे हिंदू राज्य झाले, आता इथून पुढे याला कर नाहीये. ठीक आहे, तर अशा प्रकारे अभिलेख हे सुद्धा इतिहासाचं अतिशय महत्वाचं साधन आहे. आता तुम्ही म्हणाल हे थोडंसं लिखित वाटतं, तर आहे, लिखितच आहे, बरोबर. अभिलेख ही लिखित असतात. परंतु होतं काय माहितीये का, मुख्यतः आपण जेव्हा लिखित साधनं म्हणतो ना तेव्हा कागदपत्र वजा जी साधनं असतात त्यांच्याकडे बघतो. ठीक आहे, आणि शिलालेख वगैरे हे उत्खननातनं प्राप्त होतात किंवा उघड्यावर असतात. पुरातत्वाचं कसं असतं
एखादी गोष्ट पुरातत्वी कधी ठरते? जेव्हा ती तुम्हाला उघड्यावर वस्तू म्हणून सापडते, जेव्हा ती तुम्हाला जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत सापडते, जेव्हा ती तुम्हाला पाण्यात सापडते, तेव्हा ती पुरातत्वी वस्तू ठरते. ठीक आहे, तर त्या अर्थाने ही पुरातत्वी वस्तू असल्यामुळं आपण त्याला इकडं पुरातत्वी भागात घेतलेला आहे. तर शिलालेख हा इतिहासाचा अतिशय महत्वाचा पुरावा आहे. शिलालेखातनं आपल्याला राजकीय गोष्टी कळतात, शिलालेखातनं आपल्याला सामाजिक गोष्टी कळतात. कधी कधी तर अख्खी बखर शिलालेखातून कोरलेली आहे असं झालेलं आहे. उदाहरणार्थ, तंजावरच्या राज्यकर्त्यांनी मराठ्यांच्या राजाची बखर अख्खी कोरलेली आहे शिलालेखाच्या साह्यानं. ठीक आहे, अख्खी बखर कोरलेली आहे आणि तिथे मराठ्यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे अभिलेख, शिलालेख ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ही शिलालेख कुठं कुठं बघायला मिळतात? कधी कधी आपल्याला रानात आडरानात बघायला मिळतात, कधी कधी आपल्याला मंदिरात बघायला मिळतात, कधी कधी आपल्याला किल्ल्यावर बघायला मिळतात. तुम्ही जर रायगडावर गेला असाल तर तिथं तो जो मंदिर आहे, त्या जगदीश्वराचं मंदिर म्हणतात, त्या जगदीश्वराच्या मंदिरावर एक शिलालेख आहे, तो बघा तुम्ही. तसंच तुम्हाला एक ठिकाणी पायऱ्यावर तो शिलालेख दिसेल बघा, की हिरोजी इंदलकरांचा उल्लेख आहे त्याच्यात. ठीक आहे, तर अशी शिलालेख आहेत. कधी एखाद्या किल्ल्यावर असतो, कधी एखादं समजा काय बाबा विहीर आहे, जुन्या काळात त्याला बाराव म्हणायचे बघा, त्या बारावर पण शिलालेख आहेत. आमच्या आमच्यानी विहीर बांधलेली बाबा, किंवा त्याला फायनान्स केलेला आहे, त्याला आर्थिक मदत केलेली, अशा प्रकारे. ठीक आहे, तर तसे सुद्धा शिलालेख आहेत. तर अशी विपुल प्रमाणात शिलालेख उपलब्ध झालेले आहेत आणि या शिलालेखांचं अर्थात वाचन करून ते नंतर ग्रंथांमध्ये प्रकाशित करणं हा उद्योग इतिहासकार अखंडपणे करत असतात. तर अशा प्रकारे शिलालेख हा एक महत्वाचा काय म्हणूया आपण, एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यातून आपल्याला राजकीय, सामाजिक, धार्मिक असे विविध प्रकारचा इतिहास कळतो. शिलालेख हे मराठीतून आहेत, शिलालेख संस्कृत मधून आहेत, अगदी फारसी, अरबी भाषेतून सुद्धा आहेत. असे विविध भाषेतून शिलालेख महाराष्ट्रात मिळतात. कधी कधी काही दक्षिणी भाषेत, म्हणजे आता उदाहरणार्थ दक्षिण सोलापूर भागात मी राहायला होतो, तर तिथल्या एका मंदिरात कन्नड भाषेतला शिलालेख होता. तर असे पण आहेत तिकडे ते, कारण त्या काळात काही अशा सीमा आजच्यासारख्या काटेकोर वगैरे नव्हत्या. त्याच्यामुळं कन्नड, मराठी, हिंदी, फारसी असे विविध भाषेतले शिलालेख आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या शिलालेखाबरोबरच आणखीन काही गोष्टी म्हणजे इतर काही वस्तू. वस्तूंमध्ये शस्त्रास्त्र, आपल्याला माहिती पहा, मनुष्य जेव्हापासून मनुष्याचा इतिहास सुरू झाला अतिप्राचीन काळात, तेव्हापासून सगळ्यात महत्वाची गोष्ट शस्त्र राहिली. मनुष्याचा इतिहास एका अर्थाने शस्त्रांचा इतिहास आहे, शस्त्रांच्या उत्क्रांतीचा इतिहास आहे. अश्मयुगात मनुष्य दगड वापरत होता ऍज अ शस्त्र म्हणून, शिकारीसाठी असेल, संरक्षणासाठी असेल, आक्रमण करण्यासाठी असेल, दोन्ही करण्यासाठी शस्त्र वापरत होता. ठीक आहे, शस्त्र ही मानवी जीवनातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे शस्त्रास्त्रांना इतिहासात स्थान आहे, त्याला इलाज नाही. आपण सगळा जो राजकीय इतिहास बघतो तो एका अर्थाने हिंसेचा इतिहास असतोच. त्यामुळे शस्त्र अपरिहार्यपणे तिथे येतात आणि काळाच्या ओघात शस्त्रास्त्रांची प्रगती कशी झाली हा सुद्धा आपल्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग असतो. तर त्या काळात, आता समजा मध्ययुगीन काळात शस्त्रास्त्र कुठली बघायला मिळतात? तलवारी वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे. ती तलवारी आपल्याला अर्थात वेगवेगळ्या वस्तू संग्रहालयात बघायला मिळतात. तलवारी असेल, चाकू, गुप्ती असे प्रकार असतील, तोफा असतील, ही सारी शस्त्रास्त्र ही आपल्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. त्याच्यातून काही गोष्टी समजतात. म्हणजे तो उदाहरणार्थ तलवार. आता तुम्हाला असं वाटेल की तलवारीमध्ये काय विशेष आहे? असं नाहीये.
तलवार ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तलवार बनवावी कशी याचं स्वतःच एक तंत्रज्ञान आहे. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या काळातली तलवार मिळाली तर त्यातून तुम्हाला त्यावेळच्या तंत्रज्ञानाची प्रगती समजते. लोक कशी तलवार वापरत होते, त्या तलवारीचं वजन काय होतं, 65 किलो वगैरे नसतंय बरं. मनातनं हा भ्रम काढून टाका. तलवारी फार कमी वजनाच्या असतात, सामान्य माणसाला उचलतील अशाच प्रकारच्या असतात. ठीक आहे. तर तलवारी असोत, तोफा असेल. आता तोफा ही फार महत्वाची गोष्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आपण इतिहासात वाचतो की भारतात पहिल्यांदा तोफांचा प्रभावी वापर बाबराने केला आणि त्याच्यामुळे काय झालं, युद्धाचे प्रकार बदलून गेले. एक पॅराडाइम शिफ्ट आला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तलवारी, तोफा, त्यावेळेला बंदुका पण होत्या, त्या फार मोठ्या असायच्या आतापेक्षा अवजड थोडेसे अशा प्रकारचे. तर तोफा, बंदुका, तलवारी अशी विविध प्रकारची शस्त्रास्त्र आपल्याला त्या काळात मिळतात. आणि त्यातून संरक्षणाची जी बाजू आहे त्या समाजाची ती कशा प्रकारची होती, तो समाज कसं करत होता संरक्षण किंवा आक्रमण, हे आपल्याला त्यातून समजतं. त्याच्यानंतर भांडी, वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात बघा. मातीची भांडी तर आपल्याला प्राचीन काळापासून मिळतात, हे माहिती आहे. धातूची भांडी असतात, मग ती पितळ असेल, ते तांब असेल किंवा अजून कुठला धातू असेल. कधी कधी सोन्या चांदीची पण भांडी असतात. तर ती भांडी हे पण इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. त्यावरून कलेचा इतिहास पण आपल्याला लक्षात येतो बघा. किंवा भांडी, माणसं काय केवळ, आता समजा तुम्ही म्हणाल की भांडी काय वस्तू वापरतो आपण, तांब्या आहे तो फक्त पाणी पिण्याला वापरतो किंवा कोणताही द्रव पदार्थ पिण्याला वापरतो, असं नाही होत. माणसं काय करतात माहिती आहे का, त्याच्यावर कलाकुसर करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मनुष्य केवळ गरजांवर जगत नाही किंवा त्याच्या गरजा नेहमीच्या गरजांपेक्षा जास्तीच्या असतात. कला ही सुद्धा माणसाची गरज आहे. तर त्यावेळेच्या कलाकुसरींचा इतिहास सुद्धा हा एक इतिहास असतो. त्यातून माणसाचे मन समजतात. त्यावेळेची माणसं कसा विचार करत होती, त्यावेळेच्या लोकांचं भावविश्व कसं होतं, आणि त्या कलाकुसरीवरून धार्मिक सामाजिक इतिहास पण समजतो बरं का. की कोणती देवता त्यावेळेला पॉप्युलर आहे, कोणत्या धर्माचा प्रभाव आहे, किंवा लोक कोणत्या दृष्टीने बघायचे धर्माकडे, असं. तर ही आपल्याला बरेच समजण्यासारख्या त्यावेळेच्या गोष्टी आहेत. ह्याच्या पलीकडे इतर गोष्टी पण आहेत. म्हणजे समजा कपडे, कधी कधी फार जुने कपडे आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ ते राजा केळकर वस्तू संग्रहालय, तिथं नाना फडणवीसचा एक अंगरखा ठेवलेला आहे. ठीक आहे. तर असे जुने कपडे कधी कधी आपल्याला बघायला मिळतात. किंवा इतर छोट्या छोट्या वस्तू, आता समजा आडकित्ता आहे. आडकित्ता ही महत्वाची गोष्ट आहे. किंवा त्यावेळेचं जे जे काही शिल्लक राहिलंय ना, त्या सगळ्याच वस्तू आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. त्यातून आपल्याला त्यावेळेचं समाज जीवन, लोकांची राहण्याची पद्धत, लोकांची विचार करण्याची पद्धत, हे सर्व काही आपल्याला समजून जातं. ठीक आहे. तर हे जे आहे, तर हे सगळं अलिखित किंवा पुरातत्वी साधनं ज्याला म्हणतो आपण, त्या साधनांचा हा सगळा पसार आहे. आणि यातून आपल्याला एक इतिहासाची दृष्टी मिळते की कसं राहत होती लोक. ठीक आहे. शेवटी कसं असतं, आपण मानव जातीचा इतिहास शिकतो. मानव जातीचा इतिहास शिकतो म्हणजे काय करतो आपण, की माणसं कशी राहत होती, माणसं कशी जगत होती, माणसं जगण्याकडे कोणत्या दृष्टीने बघत होती, हे सगळं आपल्याला बघायचं असतं. मग त्यात राजकीय दृष्टीने बघू आपण, सामाजिक दृष्टीने बघू, आर्थिक दृष्टीने बघू, धार्मिक दृष्टीने बघू, सांस्कृतिक, कलाकुसर या दृष्टीने बघू. अशा विविध दृष्टीनं या साधनांकडे आपल्याला पाहता येतं. आणि त्यावेळेचा एक काळ समजून घेणं हे आपलं ध्येय असतं. आणि या ध्येयासाठीच आपल्याला ही सर्व पुरातत्वीय साधनं ही वापरावी लागतात. आणि त्यातून तो काळ आपल्याला समजून घ्यावा लागतो. धन्यवाद.